स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. तुम्हाला सोने खरेदी करायचंय तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्समध्ये. विट्यातील प्रथमच सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम. HUID प्रमाणित सर्व दागिने, सोने तारण कर्ज योजना ही सुरू. तर मग एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा. संपर्क श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे. याच्यामध्ये तुम्ही आधी समजून घ्या, आम्ही पूर्वी या विट्याचा हे गुन्हे कुणाचा निघू नये, जे कुणाच्या पाणापाणी गुन्हे त्याच्यासाठी आम्ही सगळे जागेने होतो. तुम्ही ती मान्य केली, काम चालू केलं, आमची त्याबद्दल कुठलीही तक्रार नाही. आता सुद्धा ही मिटिंग घेत असताना मग आम्हाला विभागाने आम्ही भाजप प्रमुख पदाधिकारी मग आम्ही कुणाला जर भेटलो असं वरून फोन केला असता तुम्हाला, मॅडम तुम्ही आले पाहिजे, तुम्ही आमची मिटिंग घ्या, असं काही न करता प्लेन मिटिंग व्हावी. त्याच्यामध्ये कुणाचा ही इंटरेस्ट वेगळा नाही. मागणी आमच्या ऐकून घेतली एवढं तर तुम्ही केलं पाहिजे. आमचं म्हणणं आहे की तुम्ही प्रत्येका सुद्धा शेवटी तुम्ही येणार, तुम्ही फोन येणार तुम्हाला, मग साहेब यायच्या आणि मग आमची तुम्ही पण गडकरी साहेबांची वेळ मागली, बुधवारची वेळ मागत आले, थांबू दे का मी तुम्हाला सर थांबा, असं नाही करायचं. गाव आमचं आहे, आम्हाला आमच्या काय त्या गोष्टी मान्य करणे ऐकून गेल्यामुळे तुम्ही जर हे करत असता तर तुम्ही काम आम्हाला सांगितलं तुम्ही इथे. माझे वडील 2 आमदार होते, माझे आजोबा आमदार होते, असं काही म्हणत नाही. आमदार लोकप्रतिनिधी उलट फार सकारात्मक राहिले. मला त्याच्यावर ते रेकॉर्डिंग करता काही मला काही ते आम्ही पण ह्यातच गेलो की 50 वर्ष सत्ता आमची नगरपालिका, किती वर्ष आम्ही हेच करतो. असं म्हणजे रेशन आणून तुम्ही आमचं म्हणणार का तुम्ही जावा दे ना, आम्ही तिकडे जावा सर, आम्हाला मॅडम तुझ्या पोहोचतो. आम्हाला आधी सांगितलं की नगर माझी विनंती हा विषय काय मेन मुद्दा राहिला बाजूला. आपण ज्या उद्देशासाठी तुम्ही इतक्या प्रामाणिकपणे सुट्टी असताना आज सगळं मिळून काढून मिटवायला येत आहे. काल खात काढायला तुम्हाला 6:30 वाजता मला विशाल वाटणार ते मला म्हणले तुम्ही उद्या असला तहसीलदार कार्यालयात घेऊन मिटिंग नाही तर आपण गेस्ट हाऊसला घेऊन मॅडम येत असतात, तुम्ही सगळे असतात, आपण तिथं बसू. मी म्हटलं दादा तुम्ही म्हणाल तिथं आम्ही यायला तयार आहे, फक्त त्रयच ठिकाणी या. काही लोकांना येताना मन मोकळे बोलताना कुठल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये गेलं बोलताना एवढं सकारात्मक आहे. त्यांनी मला सांगितलं मी मॅडमशी बोलतो, मी त्यांना विनंती केली, मॅडमने सांगितलं की असं आपण येतोय बाहेर येते, तसं होत नाही, आम्ही काय त्याच्यावर पर्याय सुचवतो तुम्हाला, आमचं ऐकून तर घ्या. ऐकून घ्या, ऐकून घेतलं तुम्हाला वाटलं नाही की असं होऊच शकत नाही, आम्ही आडवं पडणार नाही. पण तुम्ही बिन ऐकता केलं आयला आपला जीव गेला चालू जीव गेला ऐका मला हलक्यात प्लीज घेऊन मी ॲडव्होकेट आहे, मला हसलेलं आहे, मी पण 20 वर्ष समाजकारणात आहे, मी पण विधानसभा लढवलेली आहे, मला पण कळतं कसं बोलायचं कसं वागायचं. रिस्पेक्टेड पर्सन आहे, त्यांच्यासमोर एक महिला अधिकाऱ्यांसमोर कसं बोलायचं तारतम्य मला आहे. मी अजिबात वेगळे बोलतो नाही, पण तुम्ही जर असं रेटारेटी करायला लागणार असेल तुम्ही रस्ता करून टाका. नागरिक म्हणून स्वागत करतो की योग्य वाटलं आम्हाला की कुठलीही बैठक असेल की आमचं पदाधिकारी आहोत आणि आमचं तुम्हाला म्हणजे ॲज अ सल्ला असा आहे की शासकीय मिटिंग ही शासकीय ऑफिस व्हावी अशी आमच्या सगळ्यांचीच भावना आहे. एखाद्या कुठल्या स्थानिक स्वरूपात होणं हे आम्हाला उचित वाटत नाही. आम्ही आणखी कोण असते मला नावच घ्यायचं नाही, परंतु जर जनता आणि सगळे जे बाधित आहेत होतं हे जर तहसीलवर येत असतील तर अख्ख्या महाराष्ट्रात कुठेही असलेल्या मिटिंग्स या शासकीय ऑफिसमध्ये होत असतात, ना की कुठल्या स्थानिक स्वराज्य संस्थेत होत असतात. आता स्थानिक स्वराज्य संस्थेत मिटिंग घ्यायचं म्हणलं मॅडम तिथं विचारा आले त्या निरोप आम्हाला पर्टिक्युलर काही लोकांनी निरोप गेले झाले. आपण 20 वर्ष नगरसेवक आहे, जे बाधित लोक आहेत त्यांना विचारणार निरोप आहेत ना, निरोपच नाही त्यांना. आता तुम्ही बोलत आम्हाला प्रांताधिकारी मॅडम निरोप दिलेला होता की तहसीलदार ऑफिसमध्ये मॅडम बारा देणार आहे, त्या हिशोबाने सगळे बाधित लोकांनी सगळ्यांनी निरोप दिला होता. तसं तुमचं आम्हाला कौतुक आहे की तुम्ही शासकीय ऑफिसला पहिल्यांदा आला, त्यामुळे खरोखर आपण तुमचे धन्यवाद व्यक्त करायला सगळ्यांच्या वतीनं. आता मुद्दा एवढाच आहे मॅडम की विट्याचा DP रोड जो 2006 झाला त्यात मॅडम विट्यामध्ये एंट्री करतानाच त्या DP रोडमध्ये ज्यावेळेस आपण एंट्री करतो तिथून ते आमचं जे विटा यंत्रमाग आहे तिथंपर्यंत त्या डेव्हलपमेंट करायला 30 मीटरचा रोड आहे. तिथून पुढं आपण त्या सेंट्रल मेडिकलपर्यंत गेला तर 25 मीटरचा रोड आहे. आणि जिथं आमचा गाव भाग आहे शिवाजी महाराज चौकापासून गावठाण भाग आहे तिथून डायरेक्ट तासगाव नाक्यापर्यंत त्या रोडची विड्थ जी आहे ती मॅडम 17 मीटर आहे. आमच्या
आमच्या सगळ्यांचं याच्या आधी पण आम्ही तुमची मिटिंग अटेंड केलेली आहे. मला वाटतं सर्वच पदाधिकारी आमदार साहेबांपासून सगळीच तिथे होती. त्याच्यातून खूप पॉझिटिव्ह मिटिंग झाली होती. तुम्ही पॉझिटिव्ह तर घेतले की बाबा कुठल्याही लोकांचं पाडकाम न करता आपल्याला ह्यातनं मार्ग काढायचा आहे. त्याबद्दल आम्ही तुमचं धन्यवाद व्यक्त करेल. परंतु मॅडम, ज्या गटातनं एंट्री करताना जो मायनी रोड आहे, ज्या आमचे आदरणीय माजी आमदार सदाशिवभाऊ पाटील, माजी आमदार विनोदराव पाटील साहेब यांनी 20 वर्षापूर्वी तो रोड 30 मीटरचा केलेला आहे. 30 मीटरच्या रोडला झाडे लावलेली आहेत. आज ती झाडे आपल्याकडे काढून गेली. त्यामुळे तुमच्या कुठल्या नॉन प्रमाणात जर ते काय होत असतं तर मला आमचा असं तुम्हाला विनंती आहे की तुम्ही रोड 21 मीटरचा करणार असेल तर आमच्या त्यात दुमत नाही. परंतु जसं आमचे सुनील भाऊ म्हटले त्याप्रमाणे जी तुम्ही गटर आत घेताय त्या गटरच्या बाहेरची जी जागा आहे मॅडम, जी तुम्ही आता नगरपालिकेला आम्ही मुख्याधिकाऱ्यांकडून बैठक घेतली, युटिलिटी कॉमनसाठी जागा सोडलेली आहे. तर त्याची जी माहिती आम्ही काढली तर आपल्या मोबाईलवर सगळी माहिती आहे. कॉमन युटिलिटीसाठी 2 मीटर जागा ही पुष्कळ आहे. रेल्वे योजना असू द्या, त्याच्यात पाईपलाईनची योजना असू द्या, त्याचा पूर्ण मॅडमने अभ्यास केलेला आहे. आम्ही पण तो सगळा प्लॅन ती सगळी पूर्णपणे आमच्या काळात सगळी झालेली आहे. त्यामुळे माझं असं तुम्हाला म्हणणं आहे, या सगळ्यांच्या विनंती आहे की मायनिंग रोडच्या संदर्भात मॅडम तुम्ही सकारात्मक विचार करून तुमचा 21 मीटर रोड 22 मीटर तुम्ही सिमेंट करायला आमचं काही दोघत नाही. परंतु जो राहिलेला रोड आहे तो तुम्ही डांबरीकरण करावा, जसा इस्लामपूरमध्ये झालेला आहे, जसा पलूसमध्ये झालेला आहे, जसा कडेगावमध्ये झाला आहे. म्हणजे डांबरी रोड केला तर उद्या ज्यावेळेस पाईपलाईन टाकायची आहे किंवा गटर योजना करायची आहे त्या योजनेच्या संदर्भात आपण ते कधी पूर्ण परत आपण करू शकतो. आज जर तुम्ही गटर अलीकडे घेतले तर मॅडम मोठी दाट शक्यता आहे की त्याच्या पलीकडे कुठे तर अतिक्रमण होणार. मला आदरणीय गडकरी साहेबांचं आम्ही बघतो, आम्ही पण त्यांच्या मिटिंग अटेंड केलेले आहेत. गडकरी साहेबांचं मत असं आहे की कुठलाही रोड हा मोठा झाला पाहिजे जो एक्झिस्टिंग आहे. आम्ही कुणाचं पाडकाम करा आणि करा असं आमचं म्हणणंच नाही याच पाहिजे. परंतु जो रस्ता मोठा आहे तो छोटा करू नये मॅडम. जो तुमचं गटर आता केलेलं आहे त्या गटरची बिल्ड फक्त पलीकडे घ्यावी आणि तो रस्ता 30 मीटर व्हावा अशी आमची तुम्हाला आग्रहाची या सगळ्यांच्या वतीने मागणी आहे. आमचे जे जे बाधित जाणारे काय आमचे सगळे मित्र आलेले काय आमचे मित्र आले त्यांनाही आमचं तेच म्हणणं होतं की तुम्ही जो पुढचा 15-20 वर्षाचा विचार करून करावा. आम्ही आदरणीय मुख्याधिकाऱ्यांना आदरणीय उपनगराधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्या पद्धतीने एक जनरल बोर्डचा ठराव करा. कारण टेंडरमध्ये काय म्हणा जे काही आमची नॉलेज आहे त्याप्रमाणे असं कुठं मेजरमेंटचा उल्लेख नाही. गावात जर 4 लेन असेल आणि जर दादा तो डीपी रोड प्रमाणे असेल तर त्या डीपी रोड प्रमाणे रस्ता व्हावा अशी स्ट्रॉंगली मागणी आहे. त्याप्रमाणे तुम्ही जर सकारात्मक विचार करावा आणि ह्या सगळ्या संदर्भात तुम्ही आमच्या विनंतीला प्रांताधिकारी विनंतीला मान देऊन आला. आम्हाला कुठलंही राजकारण करायचं नाही. रस्त्यात नगरपालिकेचं पत्र आहे की रस्ता छोटा आहे. ज्यावेळेस आम्ही मुख्याधिकाऱ्यांकडे गेलो ते पत्र वाचलं तर त्यांनी पत्रात क्लिअर मेन्शन केलं होतं की मधला जो डिवायडर आहे त्याची 2.5 मीटरची विड्थ आहे ते 1 मीटर. त्यामुळे कन्फ्युजन होऊन आपल्या त्यासाठी समोर टाकले जातात. त्यामुळे तुमच्यासारखे कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी त्या संदर्भात खूप चांगलं काम करावं आणि या सगळ्यांची विनंती मान्य करावी. एवढंच तुम्हाला सगळ्यांच्या वतीने बोलतो. तुम्ही इथं आला त्याबद्दल तुमचं इथे स्वागत करतो, धन्यवाद देतो आणि मला इथे बोलायचं आमचं जे म्हणणं आहे की आम्ही आपला रस्ता का केला आहे काय नाही केलं आहे ती मुली होती त्याचं जे आमचे TCS आहे TCS म्हणजे अर्थात क्रॉस सेक्शन जो आम्हाला केंद्र शासनाने हा प्रोजेक्ट दिला तेव्हा मंजूर केलेला होता. त्याच्यात जे काही कन्फ्युजन झाले आहे की रस्ता छोटा झाला आहे वगैरे काही नाही. जो अप्रूव्ह TCS होता जो सेक्शन अप्रूव्ह होता पहिल्यापासून प्रोजेक्टमध्ये त्याचप्रमाणे रस्ता होते की 7 मीटर इकडे रस्ता त्या पेव शोल्डर 7 मीटर रस्ता इकडे पेव शोल्डर. मागची जी मीटिंग झाली तेव्हा आपण बरेचसे सगळेजण उपस्थित होतात. रस्त्याच्या उपलब्ध आता एक्झिस्टिंग रस्त्याच्या खाली सेवावाहिन्या यांच्या आहेत, पाण्याच्या लाईन आहेत. त्याच्यावरती असं ठरलं होतं की त्या सेवावाहिन्या आपण रस्ता झाल्यानंतर पोहोचू शकत नाही. रस्ता कम्प्लीट झाल्यावर त्यांना बाहेरच्या बाजून टाकावं लागतं. हीच नाही नॉर्म्स आहे नॅशनल हायवेचे. त्याच्यामुळे आता जो अप्रूव्ह सेक्शन आहे त्याच्याप्रमाणे आपण काय केलं युटिलिटी कॉरिडॉर सोडायचा आहे म्हणून आपण मधला जो मीडियन आहे तो आपण कमी करायचा. जसं नगर परिषदेने पत्र दिलं आहे त्याच्या अनुषंगाने तुम्हाला सांगते तेव्हा हे सगळं सगळ्यांच्या समक्ष ठरलेलं होतं. मीडियन कमी करून त्याच्यानंतर गटरची जी साईज आहे किंवा रस्त्याचे आहे ते त्याप्रमाणे नवीन आखणी केली गेली आणि त्याप्रमाणेच काम सुरू आहे. आता गटर तुमचं म्हणणं आहे की तेवढं 30 मीटरला घ्या तर ती कशी घेता येणार नाही. नॅशनल हायवे नॉर्म्सनुसार गटर ही रस्त्याच्या जी काही कॉन्क्रीट रस्ता असेल त्याच्या एंडलाच असायला पाहिजे. कारण ती रस्त्यावरचं जे पाणी असतं त्याच्यासाठी त्याची टर्मिनॉलॉजी अशी आहे की त्याला स्ट्रॉंग वॉटर ड्रेन म्हणतात. त्याला काही पावसाळी गटर वेगळ्या बाकी म्हणजे शहरातलं पाणी गोळा करून नेण्यासाठी नाही आहे. रस्त्यावरचं पाणी वाहून नेण्याकरता ती गटर असतं. त्याच्या गटरीमध्ये जेवढं काही रस्त्यावर पाणी अपेक्षित आहे तुमच्या भागात पाऊस पडतो त्याच्यानुसार त्याचा साईज डिझाईन केलेला असतो. तो साईज डिझाईन करून केंद्र शासनाच्या अप्रुव्हलनुसार ते काम केलेलं जातं.
आता दुसरा राहतो प्रश्न की उरलेल्या जागेचं काय करायचं. ती जागा तुम्ही रस्त्याच्या आत ठेवली असती तर ती नंतर सेवा वाहिनी नॅशनल हायवे खोदायला परमिशन नाही, त्यातून कॉन्क्रीट रस्ता खोदायला परमिशन नाही. त्यामुळे ती जर उरलेली जागा 2 मीटर आपण आत ठेवली, गटर बाहेर घेतली आणि मग आम्ही तिथं नंतर काही जे सेवा वाहिनी करू ते नाही. जे तुम्हाला करायचं ते नॅशनल हायवेच्या बाहेरच्या बाजूला करायचं. त्यामुळे तो उरती जागा 3.5 मीटर 4 मीटर 4.5 कमी जास्त आहे ती जी उरती आहे त्याच्यातनं नगरपालिकेच्या ज्या काही सेवा वाहिनी आहेत, इलेक्ट्रिकल केबल्स आहेत, उद्या जाऊन तुमचे स्ट्रीट लाईट्स असतील, टेक्नॉलॉजी असतील, तुम्हाला करायचं असेल ते त्याच्यातूनच करायचे. कारण नंतर गॅस पाईपलाईनवाले येतात, OFC केबलवाले येतात, सगळ्यांना ती जागा लागते म्हणजे लागते. कारण गॅसच्याच बाजूला इलेक्ट्रिकल टाकता येत नाही, त्यामुळे पलीकडची बाजू लागते, त्या क्रॉसिंग्स लागतात. त्याच्यामुळे आपल्याला ती जागा जी आहे युटिलिटी डक्ट म्हणून आपण तो सोडलेला आहे, तो कमी आहे का जास्त आहे ते काही नाही. आमचा जो रस्त्याचा सेक्शन मंजूर आहे त्यात फक्त मीडियनची रुंदी कमी झालेली आहे आणि ती कमी केली म्हणजे तिथे सेवा वाहिनी अकोमोडेट करायच्या आहेत म्हणून केले. आता राहिला भाग तुमचं म्हणजे अतिक्रमण होईल किंवा काय होईल, तर सध्या जी गटर केली आहे त्याच्या बाहेरच्या बाजूला उलट तांत्रिकदृष्ट्या बघितलं तर तुमचा रोजचा जो विटा शहरातला ट्रॅफिक आहे आणि हायवे ट्रॅफिक उलट सेग्रिगेट होत आहे. की माणूस डायरेक्ट दसकन त्या सेवा रस्त्या समजू आपण समजा जी उरलेली जागा आहे त्याच्यावरती तो एकदम हायवेवर येते. त्या गटरवरनं जायला त्याला स्कोप आहे, तो उभा राहील बघ गाडी येते का नाही. आज जे आपण विटा शहराचा दुसरा हायवे जो जातोय तिथे बघितलं तर रस्त्याच्या बाजूने सगळीकडे पार्किंग झालेलं आहे. आपण दिवसा गेला तर कदाचित तुमच्या 2 व्हीलरला जागा नाही आहे पार्किंगला. तर ही जागा जी आहे ही युटिलिटी कॉरिडॉर प्लस तुम्हाला तिथे सेवा वाहिन्याच्या खालती तुम्हाला ती एक सर्व्हिस रोड म्हणून वापरता येईल. आणि दुसरा जो प्रश्न आहे की तुम्ही म्हणला की गटर इकडं ती कमी जास्त इकडं अलीकडे 13 मीटरनी 17 मीटरनी 15 मीटरनी हे काही होणार नाही. अप्रूव्ह सेक्शननुसार आपलं काम होईल. त्याच्यावरती आपण फास्टर जे आहे ते डांबरीकरण किंवा त्याच्यावरती पेज ब्लॉक दाखवतो आम्ही तुम्हाला, तोही सेक्शन दाखवतो. आधी जाईल अप्रूव्ह सेक्शन दाखवतो, नंतर आपलं युटिलिटी कॉरिडॉर सोडण्यासाठी जे पत्र मिळालं त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्टरला अप्रूव्ह करून दिलेलं सेक्शन दाखवतो. रस्ता कुठेही कमी झालेला नाही आहे. रस्ता आधी सुद्धा 7 मीटर कॉन्क्रीट प्लस पेव शोल्डर 2 मीटरचं, इकडे 9 मीटर इकडे 9 मीटर, फक्त मधला मीडियम कमी झालेला आहे. त्यामुळे गटर ही त्या रस्त्याच्या एजलाच असणार आहे. आता ती राहिलेली जागा जी आहे 4 मीटर 3 मीटर इकडे जी आहे ती नगर परिषदेने कशी वापरायची आहे ती नगर परिषद सुद्धा ठरवू शकेल. किंवा तुम्हाला आमच्याकडनं जर त्याच्यात अपेक्षित असेल की आम्ही वाढीव त्याच्या तरतूद करून त्याचा रस्ता करून द्यावा तर ती तरतूद आम्ही केंद्र शासनाकडे पाठवून त्याच्यावर डांबरीकरण किंवा काहीतरी करू शकतो. मॅडम आमची एकच विनंती आहे की आम्हाला माहिती नाही आहे, आमचं म्हणणं आहे की स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेज करणं हे कंपल्सरी आहे का एवढे फक्त आमची एक शंका म्हणून विचारते. नाही मॅडम कंपल्सरी अगदी माझा जर समजा आपण शहरामध्ये आत आलो तिथं तुम्हाला बीड तेवढी पण मिळेल 21 मीटर पण मिळेल तिथं काय 17 मीटर आहे आता एक्झिस्टिंग नसतं. 17 मीटरचा विषय जर परत काढला असेल तर त्याच्यावरती मागच्या मीटिंगला मी जेव्हा इथंच या कार्यालयाला आपण मीटिंग घेतली तेव्हा युनिव्हर्सिटी सगळ्यांच्या सर्वांमध्ये हे ठरलेलं आहे. त्याप्रमाणे आम्ही 17 मीटरचा आमचा क्रॉस सेक्शन डेव्हलप करू आणि तो मंजुरीला पाठवणार. आता इतके दिवस आपण बघत होतो की इथं म्हणजे माझी तर अपेक्षा होती की आता मागचा रस्ता तरी सुरळीतपणे आपला झाला असेल. आपला विषय फक्त 17 मीटरचा होता, पण हा नवीन विषय आला आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना क्लिअरफाय केले की जो मंजूर तरतूद आहे त्याच क्रॉस सेक्शननी काम करणार आहे. विनंती आमची त्याच्यामध्ये एक शंका तर एकच मिनिट मी सांगतो मग बोलतो. मी मॅडमना काय विचारतोय स्ट्रॉंग प्रोटेक्ट करणे. आता मॅडम काय म्हणलं की तिथून जे सेक्शनमध्ये अजून जागा शिल्लक राहील सुद्धा 21 मीटर करताना स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेज केल्यानंतर जी जागा शिल्लक राहतात त्याच्यासाठी नगरपालिकेनं स्वतः किंवा NH हायवेवाल्यांनी काहीतरी पुढं द्यावं ते करावं आणि मग ते कॉन्क्रीट करायचं मग काय तिथं काही असं करायचं. मग आम्ही विनंती काय करतो की तेवढा जो सेक्शन 30 मीटरचा रुंदीचा आहे तिथं स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेज थोडा दिवस नाही का थांबू शकत. आणि तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून आम्ही आमचे राजकीय प्रतिष्ठान तुम्ही तुमच्या यानं सांगितलं त्याचं आत्ताच रिस्टिमेट काय वाढवून वगैरे केलं आणि तेवढा 30 मीटरचा सेक्शन आत्ताच तुम्ही ठरवला की तिथे काय करायचं आणि हे जर एकदा तुम्ही सांगितलं बाकी रस्ता मॅडम तुम्ही सगळा करा. कुणाची काही विचारायचं तक्रार असावी स्ट्रॉंग वॉटर ड्रेन आहे मी तुम्हाला सांगते त्या स्ट्रॉंग वॉटर ड्रेनच्या आतमध्ये आम्ही नॅशनल हायवेसाठी तुम्हाला 30 मीटर ट्रॅफिक आहे. पण दुसरी गोष्ट अशी स्ट्रॉंग वॉटर ड्रेन आम्ही रस्त्याच्या अगदी एंडला शहरामध्ये घेणार नाही. कारण असं आहे त्याला सरसकट त्याच्यामध्ये सिवेज लाईन जोडलेल्या असतात अनधिकृतपणे आणि त्याच्या जे आहे त्या नंतर त्याचे कुणी मेंटेनन्स करायचा. मग नॅशनल हायवेने बाकी तर नॅशनल हायवे करायचा महानगर परिषदेने करायचा
ती आमची नाही मी तुम्हाला सांगते ह्या विषयी मी खूप फेस केलेले आहे आणि त्याच्यामुळे म्हणजे आमचं प्रामाणिक मत असं आहे की जे अप्रूव्ड सेक्शन आहे त्याप्रमाणे गटर होईल ती गटर बऱ्याच ठिकाणी आम्ही लोकांना दुकानं किंवा घरं जे येण्या जाण्यासाठी ऑलरेडी त्याची लेवल डाऊन करून सोयीची करून दिलेली आहे. फक्त आतला जो आहे तो सेवा रस्ता म्हणून वापरायचा असेल तर त्याच्यावर डांबरीकरण कायदे करतात. आमचं विनंती अशी होती मॅडम, हे सगळं एकदा त्या नगरपालिकेनं एक श्वेतपत्रिका काढून एका नागरिकांना सांगू देत आहे तुमच्या मान आम्ही काला उद्या जर हे 30 मीटरचं जे अंतर आहे त्याच्यात 21 मीटर आपण हायवेने घेतल्यानंतर राहणाऱ्या अंतरावरती काय करणार आहे तुमच्याशी पत्र व्यवहार करावा त्यांनी काय ह्याच्यात ठोस भूमिका घ्यावी. ही भूमिका पालिका घेत नाही म्हणून त्या दिवशी त्यांना अडवणूक पण त्यांना त्या दिवशी काम थांबवायला पाळायला हरकत नाही. मी आता जे तुम्हाला सांगितलं ते सुद्धा तिथं किंवा इतर जे कोणी आम्हाला प्रश्न विचारले आहेत ते सगळ्यांना आम्ही सांगणार. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून नगरपालिका आहे. आपण काय म्हणतोय की 30 मीटर रस्ता हा नगरपालिकेने ऑलरेडी करून दिलेला आहे. आमचं विनंती अशी आहे की तुम्ही सांगा की हे लोक हे काम करायला आम्हाला ॲब्स्ट्रॅक्शन होत नाही, आम्ही 21 मीटर आणि असं करणार आहे, तुम्ही तसंच सांगा. आपण नगरपालिकेला विचारू नाही नगरपालिकेला सुद्धा आम्ही तेच सांगणार आहे. आता हे जे उत्तर देत नाही सक्षमपणे उत्तर देत नाही ना. आम्ही त्या दिवशी साहेब त्यांनी उत्तर नाही दिलं तरी चालेल. आता हे नॅशनल हायवे उत्तर नाही दिलं त्याची जबाबदारी कोण घेणार एवढं पण नाही सांगितलं. नॅशनल हायवे जे आहे ते नॅशनल हायवेच्या पद्धतीने आपण काम करणार आहोत. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की स्मार्ट सिटी अंतर्गत आपण पुण्यात सगळेजण गेला असाल स्मार्ट सिटी अंतर्गत सुद्धा जे मोठे मोठे सर्व्हिस रोड किंवा जे ऍक्च्युअल रस्ते होते ते फुटपाथ एवढे मोठे का केले की ट्रॅफिक चॅनलाइज होते. तुमची आज नॅशनल ट्रॅफिक आणि लोकल ट्रॅफिक ही 100% तुमची सेग्रिगेशन होणार आहे त्याच्यामध्ये. हे घ्या की तुम्ही डायरेक्ट नॅशनल हायवेवरती आपण मी टेस्ट करायचा दुसऱ्या नॅशनल हायवेला तेच बघतोय तो नॅशनल हायवेचा दरम्यान तो असा काहीतरी शहरी रस्ता झालेला आहे. मॅडम आता तुम्ही जे म्हणताय ना 30 मीटर रस्ता परंतु जर असं जर प्रेशर दम पाहिजे जर तुमच्यावर जर असेल तर रस्ता होत देणारच नाही. वाहनासकट जाण्यात एवढ्या आमची तयारी सांगण्याचं आहे आणि तुम्ही त्या आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.